दक्षिण सोलापूर तालुक्यातील गोकुळ साखर कारखान्याकडे ऊस घालूनही थकीत ऊस बिल मिळत नसल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन सोमवारी अधिक तीव्र झाले। मागील 15 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू असतानाही कोणताही ठोस निर्णय न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी तलाव येथे सामुदायिक जलसमाधी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। जलसमाधी आंदोलनासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त आंदोलनकर्त्यांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून संभाजी तलाव परिसर गाठला। यावेळी अनेक शेतकरी थेट तलावाच्या पाण्यात उतरले आणि जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली। घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस आयुक्त, अप्पर जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी संवाद साधत संबंधित साखर कारखान्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, तसेच शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलाच्या प्रश्नावर तातडीने कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले। दरम्यान सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही दूरध्वनीद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधला। थकीत ऊस बिल मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले। प्रशासन आणि पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर पाण्यात उतरलेल्या शेतकऱ्यांनी आपले जलसमाधी आंदोलन तात्पुरते स्थगित केले। मात्र लवकरात लवकर ऊस बिलाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। मी बाळासाहेब पांडुरंग मोरे, अध्यक्ष सुरत चेन्नई ग्रीनफील्ड हायवे संघर्ष समिती। आणि आज जे शेतकऱ्याचं आंदोलनाचा 17वा दिवस आहे। गोकुळ साखर कारखान्यानं 7 महिन्यापासून ऊस घेऊन गेला, 1 रुपया सुद्धा आम्हाला मिळालेला नाही आणि हे ऊस बिल मिळावं म्हणून 17 दिवसापासून आंदोलन चालू आहे, परंतु अजून कुणीही दखल घ्यायला तयार नाही। म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे की मायबाप सरकार आहे, आम्ही त्यांचे लेकरं आहोत, म्हणून साहेबांनी आमच्याबद्दल एवढाच विचार करावा की ह्या गोकुळ शुगरची विक्री बाबूराव बोत्रे पाटील यांना झाली आहे आणि त्यांचा जो व्यवहार ठरला आहे ते कागदोपत्री क्लिअरन्स होत नसल्यामुळे ते पैसे देत नाहीत। तर मुख्यमंत्र्यांनी बाबूराव बोत्रे पाटील, दत्ता शिंदे आणि आम्हा शेतकऱ्याला 2-3 प्रमुख लोकांना बोलवावं, मंत्रालयात बैठक घ्यावं आणि बाबूराव बोत्रे पाटलाला 30 कोटी रुपये ॲडव्हान्स पोटी कारखान्याच्या व्यवहाराच्या दिलं तर निश्चितपणे या 30 कोटीमध्ये आमच्या सर्व शेतकऱ्यांचे बिलं जाणार आहेत। आज शेतकऱ्यापुढे प्रश्न असा आहे की गेल्या वर्षी उडीद, मूग, भुईमूग, सोयाबीन, कांदा ह्याला कुठला भाव लागला नाही, घातल्याला शेतामधलं लागवडसुद्धा निघालं नाही आणि ऊसाचे पैसे आमचे कारखान्याकडे अडकून पडले। आता जर पाऊस पडला तर बियाणं कशानं आणायचं, खतं कशानं आणायचं आणि शेतात पेरणी कसं करायचं, ह्यासाठी हा शेतकरी आता आक्रमक होऊन या आंदोलनाच्या पावित्र्यात उतरला आहे। शेतकऱ्याच्या पोटातल्या भुकेला जर आतून डंक मारायला लागलं तर शेतकरी अशा प्रकारची आक्रमक भूमिका घेत असते। म्हणून या शेतकऱ्याची मागणी रास्त आहे, म्हणून महाराष्ट्र सरकार आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी यात हस्तक्षेप करावं, 30 कोटी द्यावं अशी आग्रहाची मागणी आहे। एकूण किती शेतकरी आहे? 3,500 शेतकरी आहे। किती बिल 30 कोटीच बिल आहे। 30 कोटी दिलं का सगळा विषय संपणार आहे। कोणत्या सोलापूर आणि धाराशिव? हा, तुळजापूर तालुका आणि अक्कलकोट तालुका असं 2 तालुक्याचं हे बिल आहे। 3,500 शेतकऱ्यांचं। हा, 30 कोटी रुपये बिल दिलं का आमचा सगळा विषय संपणार आहे।
त्यामुळं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये प्रामाणिकपणे भूमिका बजावली, पण जिल्हाधिकारी हे अंतिम अथॉरिटी होऊ शकत नाहीत. काही निर्णय घेणं त्यांना मर्यादा येतात. काय आश्वासन दिलं जिल्हा? त्यांनी फक्त काय की RRC खाली मी कारवाई करतो, कारखान्यावर जप्तीची कारवाई करतो, त्याचा निलावा काढतो, विक्री करून पैसे जमा करतो आणि मग तुमचे देतो. ही प्रोसिजर लवकर होणारी नाही आहे. एकदा कारखान्याची टेंडर प्रक्रिया झाली का निविदा दिवशी हेच कारखान्याचे लोक त्यांना दम देतात, जे टेंडर भरले त्या लोकांना की तुम्ही कारखाना कसं घेता बघतो. म्हणलं का कोणी टेंडर प्रक्रियेत उतरत नाही, स्वतःचे पैसे घालून भांडणं कोणी घ्यायचं म्हणून टेंडरवाले येत नाही. कारखाना प्रक्रिया एकदा रद्द झाली की परत दुसरी प्रक्रिया पुढची तारीख यायला 4 महिन्याचा कालावधी लागतो. मग हे RRC मधून शेतकऱ्याला काहीच मिळणार नाही. बरं, आज केंद्र सरकार, राज्य सरकार एकोका कारखान्याला 200-200 कोटी रुपयाचं पॅकेज देऊ लागलंय. आम्हाला तर पॅकेज नको, आमच्या हक्काच्या बिलासाठी 30 कोटी द्यावं. कारखाना कोणत्या राजकीय व्यक्तीचा आहे का? हे बघा, तो राजकीय व्यक्तीचा असो नाहीतर कुठल्या खासगी व्यक्तीचा असो, प्रश्न आमच्या पोटाचा आहे. पोटासाठी आम्हाला भूक लागली, आम्ही सरकारकडे ओरडतो, आम्हाला जीव घाला, पाणी द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. कारखान्याला कुठं पैसे द्या म्हणतो? पैसे साखर आयुक्ताकडे द्या, कारखान्याकडनं यादी बघून घ्या आणि आमच्या डायरेक्ट खात्यावर जमा करा. त्यामुळे कारखान्याला रोख पैसे देण्याचा प्रश्नच येत नाही ना. पण मार्ग काढण्यासाठी सरकार यामध्ये मध्यस्थी करावी आणि मुख्यमंत्री महोदयांनी यामध्ये जर त्यांची इच्छाशक्ती असेल तर 5च मिनिटात हा प्रश्न मिटणार आहे आणि या संपूर्ण शेतकऱ्याचा आशीर्वाद त्यांना मिळणार आहे, या सरकारला मिळणार आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न मिटवला तर तमाम शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि शेवटी सांगतो, उन्हातानात उपाशी पोटी निघाल्या या दिंड्या ऊस बिलासाठी, मग मंत्रालयात बसलेला आदरणीय मुख्यमंत्री आमच्यासाठी जरासा का येत नाही सावली घेऊन इकडे यासाठी, एवढंच आम्हाला म्हणायचं आहे. 7 महिने झालं आणि 1 रुपयाही दिलं नाही. शेतकऱ्याच्या घरावर नांगर फिरवणारी अवलाद आहे मंत्री, जंत्री, कारखानदार. आणि ह्या शेतकऱ्याच्या मोर्चाला एकही पुढारी, चालू पुढारी, आमदार, खासदार, साखर मंत्री, मंत्री कोणच आलं नाही. म्हणजे शेतकरी, आणि वरून म्हणायचा शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे म्हणायचं. कशाहून पोशिंदा? त्याच्या घरावर नांगरा फिरवले, त्यांचे लेकरं बाळा रस्त्यावर आले, तरी बी या सरकारला जाग येत नाही. नालायक सरकार आहे. ह्याला विरोधक देखील त्याला पैसे खाऊन का बसतात. आणि चालू आमदार तर फिरत देखील नाही तिकडे. मोर्चा चालू चल द्या, मतदानाच्या वेळेस घरोघरी जाऊन पाया पडतात आणि पैसे देतात, बकरी देतात. ही शेतकऱ्याला भूलथापा करवले. आंदोलनाचा कितवा दिवस आहे? आज आंदोलन 17वा दिवस आहे. आणि आज कुठे आलात तुम्ही? आज कंबर तलावात आला, बुडून मरावतर म्हणून. घरात बायको येऊ द्या झाली म्हणून घरात. बाळाचा शिक्षणाचा विषय, बी भरण्याचा, खाता बियाचा विषय. आज अक्षरशः आम्ही कार्यक्रम लोकांपासून व्याजनं काढून पैसे कार्यक्रम केलेले आहेत लेकरा बाळाचे. आज पूर्णपणे आम्ही देशोधडी, म्हणजे आम्हाला कुठं जागा सुद्धा राहिली नाही. कुणा सावकारापाशी पैसे घ्यावं मला तर जागा राहिली नाही. आज ना एकदम म्हणजे आत्महत्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही दुसरा मार्गच. ह्या सरकारला एवढं कसं कळवळ लागेल ना. आज तळतळीनं आम्ही ह्या रस्त्यावर उतरलो. एकाची सुद्धा कशी दया माया नाही हो. ह्या जबाबदार कोणाला धरतो? आम्ही या प्रशासनाला धरलो. प्रशासन बघायला तयार नाही आमच्याकडे. का बरं? आमचा हक्काचं बिल आहे, आम्ही भीक मागतो काय? आम्ही ऊसाचं बिल मागतोय, केवळ आम्ही हे काय करत नाही. बरं, ते तर कळायला पाहिजे या सरकारला. त्याला का बरं दत्ता शिंदेला अटक केलं जात नाही किंवा का धरलं जात नाही? त्याला 24 तासात बदला मार्ग आर्यरची सांगतात. आर्यरची कशाची? आर्यरची हिथं त्याला नियमानं का बरं ताबडतोब धरून शेतकऱ्याचा प्रश्न काय मिटवत नाहीत? शासन का मागं घालतंय, पाठीशी घालतंय शासन? हे लक्षात ठेवा. आजपर्यंत 17 दिवस झालं बसलो. एक तर शासनानं आम्हाला येऊन मधला तोडगा काढायला पाहिजे का नाही? एक सुद्धा मधला तोडगा. बाबा तुमचे लेकरं बाळा, आज शिक्षणाचा प्रश्न आहे, आज याचा प्रश्न आहे, एकही आम्हाला मार्ग लागायला तयार नाही. शेवट पेरणीमध्ये आता लेकरं बाळाला शिक्षण आहे, शिक्षणाचे पैसे भरायचे कुठनं? कारखान्याचं मालक तर ते गाठ पडायलाच तयार नाही. आई घाला त्यानं कुठं काय काय. हे बघा 7 महिने झालं कारखान्यात ऊस बिल नेऊन. कोणाचं 7 लाख आहे, कोणाचं 10 लाख आहे, कोणाचं 14 लाख आहे, कोणा माझं स्वतःचं 16 लाख रुपये बिल आहे. आज 17 दिवस झालं. रात ना दिवस आम्ही इथं जाऊ. कोणचे परिस्थिती तुमच्याकडे आतापर्यंत कोणी येते ते बघते ते जाते. कोण काहीच बोलायचं नाही. कोणी बी येणं नाही झालं ते कोण करीन झालं. पाण्यात उन्हात तुम्ही बसला एवढा दिवस, तुमची दखल कोणी घेणं झालं, कोणी घेणं झालं. पालकमंत्री नाही, कोण आमदार नाही, सगळे भूलथापा. पालकमंत्री सोलापूरमध्ये पालकमंत्री बी नाही, कोण आमदार बी नाही, कोण खासदार बी नाही. शेतकरी पैसे सोलापूरमध्ये आलेच नाही. तिथे आज बसतील त्यांच्या ह्याच्या ऑफिसमध्ये सोलापूरमध्ये. आम्ही बसला उन्हामध्ये येतो शेतकरी. पुढचं पाऊल काय घेणार आहे तुम्ही? याचं पुढचं पाऊल दिल्याशिवाय आम्ही हे करणार नाही. पुढे आणि का होईल ते होईल ते.